ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली। 3 तास ही सुनावणी पार पडली असून या सुनावणीत वाल्मिक कराडच्या आरोप मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पार पडला। न्यायालयाने 7 जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे। सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला, तर वाल्मिक कराडचा या प्रकरणात कसा संबंध नाही याबाबत त्याचे वकील मोहन यादव यांनी युक्तिवाद केला आहे। आता देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे। युक्तिवाद चालला यामध्ये तुम्ही प्रकर्षाने सांगितलं मकोकासाठी जे पुरावे दिले गेले तर ते पुरेसे नाहीयेत आणि मकोका डिस्चार्ज करावा, काय नेमके मुद्दे होते? कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं आहे। मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आहे आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे। याबरोबरच तुम्ही जे इतर जे 2 गुन्हे आहेत खंडणीचा असेल आणि अॅट्रॉसिटीचा असेल ते देखील केज येथील न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या 2 केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं आहे। त्या 2 केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेल्याचं आमचं मत आहे। पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे। याबरोबरच म्हणजे वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांनी सुदर्शन घुले यांचा कुठलाही संबंध नाही असा देखील तुम्ही युक्तिवाद केला। ही वस्तुस्थिती आहे। सुदर्शन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली। सर सविस्तर सांगा जरा, तुम्ही 2 तास तब्बल सगळा युक्तिवाद केला होता, काय काय नाही, झालं होतं? सांगतो काय होतं, काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य आहे, त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत। सर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला ऑफेन्स केलं होतं त्या संदर्भात त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोकोका लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत। आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहेत। तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिले, त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं। त्याबाबत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ॲप्लिकेबल नाही होणार। काय उदाहरण होतं ते मुख्य सूत्रधाराबाबत देखील तुमच्यावरती केलं होतं। त्यांनी म्हटलेलं आहेच, पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत। आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही आहे, पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ, पुरावा नक्कीच नाही आहे। कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ देण्यात आला आहे। नाही, ते एकाच उदाहरण म्हणून त्यांनी उदाहरण होतं फक्त, त्याचं काय रेफरन्स इथं नाही आहे। त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्रित करता येईल। आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे, पोलिसांचा नाही। आज फक्त डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर चर्चा झाली, डिस्चार्जवर चर्चा झाली जप्त करण्याबाबत कुठली नाही, त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला मेहरबान कोर्टाला।